नमस्कार. आधी आपण छत्रपती महाराजांचा जय जयकार करूया आणि मी त्यानंतर थोडंसं बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राजमाता जिजाऊ मातेचा आज मला या ठिकाणी बोलवलंय मी त्याबद्दल संस्थेचे आभारी आहे. आजचा दिवस राज्याभिषेकाचा आहे. त्याच्या आधी मी फक्त राजमाता जिजाऊंबद्दल बोलेल. हा दिवस येण्यामागे राजमाता जिजाऊंचा आणि त्यांना शिक्षण देणारे त्यांचे गुरुजींचा खूप मोठा हात आहे. मी ह्या दोन गोष्टी बोलायचं कारण असं आहे की आज जी ही संस्था आहे ITI, तर ही संस्था सुद्धा याला पॅरलल काम करते की मुलांना घडवणं, नवीन नवीन प्रोजेक्ट्सची माहिती देणं आणि त्याच्यातून नवीन पिढीला मार्गदर्शन करणं. मला असं वाटतं की हे ह्या वयात घडणं खूप महत्वाचं आहे, ज्या वयात आपण आता आहात. आणि या वयात जे वळण लागलं जातं हे आयुष्यभर पुरतं, हे मी आज आई आहे 2 मुलांची म्हणून सांगते आणि मी एक उद्योजिका पण आहे. शाळेतून शिक्षण मिळणं, शाळेतून ह्या गोष्टींची माहिती देणं आणि आता बराच बदल होत चाललाय की आमच्या वेळेचं शिक्षण हे फक्त पुस्तकी होतं. आज ह्या ज्या संस्था आहेत, या संस्थांमधनं तुम्हाला करिअरचं मार्गदर्शन दिलं जातं. मी असं म्हणेल की आपण शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेकाबद्दल बोलतोय, त्याबद्दल मी नवीन पिढीचं इंटरलिंक करणार आहे. राज्याभिषेकाबद्दल बोलणारे आज जर व्यासपीठावर सगळे तत्वज्ञानी लोक बसलेले आहेत, ते माझ्यापेक्षा जास्ती चांगलं सांगू शकतील. मी उद्योजिका म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगेल की महाराजांचं नियोजन होतं. दूरदृष्टी काय? आपण खूप मोठे शब्द वापरतो, दूरदृष्टी दूरदृष्टी. मी तुमच्या वयात होते त्यावेळेला मला असं वाटतं की दूरदृष्टी हे फक्त ऐकण्यापुरतं मला कळत असावं. आज मी काम करते तेव्हा मला कळतं की दूरदृष्टी काय असते. मी थोडक्यात तुम्हाला सांगेल दूरदृष्टी काय आहे. आपल्या प्रत्येकाची एक विचारसरणी असते, ती कुणाची खूप डीप असते, कुणाची उथळ असते, कुणाची फार विचारच केले जाते, काही वेळेला असंही असतं. दूरदृष्टीचा आपल्या आयुष्यात खूप मोठा रोल आहे, मी हे नक्की सांगू शकेल. दूरदृष्टी म्हणजे मी थोडक्यात सांगेल तुम्हाला. आज आपण इथं बसलोय, म्हणजे मी तुमच्या वयाला अनुसरून सांगते, मी खूप मोठ्या गोष्टीत जाणार नाहीये. आज इथं बसलोय, आपल्या डोक्यात विचार चालू आहे, तुम्ही मला ऐकताय, पण तुम्हाला माहितीये की हे झाल्यानंतर कुणाचं भाषण असेल, हे झाल्यानंतर काय असेल, हा कार्यक्रम संपल्यानंतर काय असणार आहे आणि मला आज उठून मला काय करायचं आहे. आज माझा दिवस इथून इतका संपलेला आहे, माझं कामाचं स्वरूप, माझा अभ्यास काय राहिलेला आहे, मला किती वेळात तो संपवायचा आहे किंवा ते संपवून मला माझं दिवसभराचं नियोजन काय करायचंय, माझं प्लॅनिंग काय असणार आहे. अभ्यासाचं असेल, कपडे आवरण्याचं असेल, हॉस्टेलला राहिल्यानंतर हॉस्टेलमधलं आपलं नियोजन असतं. छोट्या-छोट्या गोष्टी असतात, मुलींचं असतं, की आज माझं काय हे आहे, मला घरातल्यांबरोबर काय काम करायचंय किंवा आईबरोबर काय काम करायचंय. मुलींचे विषय अजून वेगळे असतात बरेच, की ते मला बऱ्याचदा बोलवतात सेपरेटली त्याच्यासाठी. तर हे छोटी गोष्ट असते आणि आपण असं ठरवतो, की नाही मला आज हे करायचंय काम. एखाद्या मित्राला भेटायचंय, अभ्यासाबद्दलचं नियोजन करायचंय. पण मी म्हणेल, की नाही मला ह्याच्यापेक्षा मला माझं एक अजून महत्वाचं काम आहे. की एखाद्या बँकेत जायचंय किंवा बँकेचं छोटं-मोठं काम करायचंय किंवा सरांनी 2 आपल्या संस्थेतली कामं सांगितलेली असतात, ते करायचंय. हे करताना जे नियोजन आपण करतो ना आणि ते स्वतः करतो बऱ्याचदा. कारण क्लासमध्ये बसतो तेव्हा सरांनी सांगितलं, की हा होमवर्क उद्या झाला पाहिजे. अजून काही गोष्टी अशा असतात, की ज्या तुमच्या ह्याच्यात शिकवल्या जातात, की वर्क काय केलं पाहिजे किंवा पुढचं करिअरचं काय असलं पाहिजे. आपण जे नियोजन करतो, की हे आधी झालं पाहिजे काम, हे इतक्या वेळात होतं, हे जे दिलंय त्याला तासभर जास्ती लागणार आहे. हे करत-करत जे पुढचं नियोजन करतो आणि त्याच्यातनं ठरवतो, की आज हे नको करायला उद्या करू. उद्या हे केलं तर त्याचा हा फायदा होणार आहे. आणि त्या फायद्याचं जेव्हा आपण नियोजन करतो, त्याच्यातनं ती दूरदृष्टी तयार व्हायला लागते. मी छोटं उदाहरण दिलंय तुम्हाला, कारण तुमच्या वयाला हे समजलं जाईल असं. मोठ्या लोकांची मोठ्या गोष्टी असतात. की नियोजन काय असते. तुम्ही आत्ता तरी आर्थिक परिस्थितीत गेलेला नाही आहात, पण तुम्हाला आज ना उद्या तिथे जायचंय आर्थिक नियोजनात. आर्थिक नियोजनाचं सुद्धा मी सांगताना नेहमी सांगते माझ्या स्टाफला असू दे किंवा आम्ही आमच्या बिझनेसमध्ये असू तेव्हा, की आजच्या दिवसाचं नियोजन काय आहे, उद्याचं काय आहे आणि परवाचं काय. 8 दिवसाचं पैशाचं नियोजन काय, त्याच्यासाठी आपल्याला काम किती करायला लागणार आहे. कारण तुम्ही आज त्या संस्थेमध्ये शिकताय म्हणून मी कामाचं बोलते. 8 दिवसाचं नियोजन काय आहे. त्याप्रमाणे तुमचं पैशाचं नियोजन त्यातनं किती आपण अर्न करू शकतो, त्याचं नियोजन काय आहे. ह्या सगळ्याच्या जेव्हा आपण विचार करतो आणि त्याच्यातनं ती दूरदृष्टी तयार होते, की आजचं नियोजन, 8 दिवसाचं नियोजन, 15 दिवसाचं नियोजन
महिन्याचं नियोजन. हे करताना दूरदृष्टी तयार होते, की महिन्यानंतर आपल्याला रिझल्ट काय मिळणार आहे, महिन्यानंतर आपण तयार केलेल्या प्रोडक्टचं काय व्हॅल्यू असणार आहे, हे नियोजन तुम्हाला ह्या संस्था शिकवतात. मी आज असं म्हणेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांच्या आईचा रोल हा खूप मोठा आहे. आणि तसंच आपल्या शिक्षण क्षेत्रात आपल्या सर लोकांचा, टीचर्स, ज्या सगळा स्टाफ आपला असतो, जे आपल्याला सगळं शिकवत असतात. घरी गेल्यानंतर आपली आई असते, मोठा भाऊ, बहीण, छोटे बहीण भावंड सुद्धा आपल्याला रोल असतो त्यांचा एक शिकवण्यासाठी. आपले पेशन्स वाढवायचं काम करतात छोटे. आपण नेहमी मोठ्यांमध्ये राहतो, मोठे आपल्याला ऍडजस्ट करत असतात. पण घरातले छोटे बहीण भावंड, छोटे विद्यार्थी ह्यांना ऍडजस्ट करण्याचं सुद्धा एक नियोजन असतं. ह्या सगळ्यातनं आपण शिकत जातो. आयुष्य असं शिकत जायला लागतं छोट्या छोट्या गोष्टीतून. 8 दिवस, 15 दिवस, महिना, 6 महिने आणि तुम्ही अशा ग्रोईंग एजची मुलं आहात तुम्ही आता. तुम्ही यातनं जे आता विचार कराल ना, तो दूरदृष्टी तेव्हा तयार होते. ह्याला दूरदृष्टी म्हणायचं, की महिन्यानंतर काय तयार होणार आहे तुम्ही आज केलेल्या कामाचं नियोजन. मग तुम्हाला कळतं, की मी एवढं नियोजन केलं होतं कामाचं, अभ्यासाचं, जे काही प्रोडक्ट तयार करतो किंवा जे तुमची ही संस्था तुम्हाला शिकवते, तुमचे प्रत्येकाचे विषय वेगळे असतील. त्यातून तुम्ही जे नियोजन करता, त्यातून जे तुम्हाला मिळतं, जे प्रोडक्ट तयार होतं आणि त्याला लोक किती ॲप्रिशिएट करतात. तुम्ही एखादी वस्तू तयार केली, तुम्ही एखादा अभ्यास झालाय, त्याला लोक किती मान्यता मिळते आणि त्याच्यातून जेव्हा ॲप्रिशिएशन मिळतं, त्यावेळेला आपल्याला आतून आनंद होतो. आतून असं वाटतं, की आपण जे काही तयार केले, आपण ज्याचं संशोधन केलंय किंवा ज्याच्यातून आपलं एखादी वस्तू तयार होते आणि त्याला लोकांनी मान्यता दिली आहे, लोकांना ते आवडलंय आणि मग आपली एनर्जी वाढायला लागते. मग आपण अजून प्रयत्न वाढवायला लागतो आणि त्याच्यातून एक सुंदर आपलं करिअर तयार होतं. आज शिवाजी महाराजांशी मी बोलताना मी असं म्हणेल, छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलताना मी असं म्हणेल, की त्यांच्याकडे अतिशय नियोजन होतं. त्यांना लहान वयापासून हे शिकवलं गेलं होतं. वडील कायम युद्धावरती असायचे, आई जवळ असायची, त्यांचे गुरुजी जवळ असायचे. शिक्षण घेताना उनी-दुनी काढणं, एकमेकांच्या खोड्या काढणं, जिथं कमतरता आहे त्याच्यावरती विचार करत बसणं, जातीयवाद पाळत बसणं, ह्या विचारांनी करिअर होऊ शकत नाही. करिअर आधी आपल्या पायावर उभं राहायचं, आपल्या कुटुंबाचा सोर्स तयार करायचा, पैसे कमवून स्वतःच्या पायावर उभं राहणं हे महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनी आधी स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांना सगळं शिक्षण दिलं. त्यांची विचाराची पातळी उंचावली आणि लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रॉब्लेम समजून घ्यायची त्यांची मानसिकता तयार केली आणि मग त्यांचा शिवराज्याभिषेक तयार झाला. शिक्षक संस्था हेच काम करतात. आधी आपल्याला सगळं शिक्षण देतात. तुमची मेंटल कॅपॅसिटी वाढवायचं काम करतात. तुम्हाला समाजात सोडतात, की तुम्ही नोकरी करा, तुम्ही धंदा करा, काम करा आणि तुम्हाला त्याच्यातनं तुमची परिपक्वता सिद्ध करायची असते. आणि ती परिपक्वता सिद्ध करायला शिक्षक संस्था मदत करतात. तुम्हाला दूरदृष्टी वाढवायला मदत करतात आणि आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात जातो, काम करतो आणि त्याच्यातून जे आपण अर्न करतो, त्याच्यातनं आपलं कुटुंब मजबूत होतं. कुटुंब मजबूत झाल्यानंतर शिक्षणाने आपली पुढची पिढी मजबूत होते. आजच्या काळात शिक्षण तितकंच महत्त्वाचं आहे. हे शिवाजी महाराजांच्या मातेने, जिजाऊ मातेने हे त्यावेळेलाही मान्य करून त्यांना त्या पद्धतीने वाढवलं होतं. आज शिक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे, महिलांनाही आणि मुलांनाही. तर आपली पुढची पिढी ही साक्षर होऊ शकते. आणि खूप मोठे विषय आहेत त्याच्यात मांडायला. ते आपले स्टेजवर जेवढे बसलेले लोक आहेत ते जास्ती चांगल्या पद्धतीने मांडतील. आज या संस्थेला माझ्या वडिलांचं नाव दिलंय, त्यामुळे मी गव्हर्नमेंटचं आणि या संस्थेच्या सर्व लोकांचं मनापासून आभार मानते. मी त्यांचे धन्यवाद किती ह्याच्यानी करावेत मला तर ते शब्द कमी पडतील. माझ्या वडिलांनी जे काही काम केलंय ते शिवाजी महाराज हे खूप मोठं व्यापक व्यक्तिमत्व आहे. माझ्या वडिलांनी त्याच्यातला एक छोटासा धागा धरलेला आहे, की त्यांनी कधीही स्वतःचं कुटुंब पाहिलं नाही. त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं आणि त्यांनी स्वतःला गोरगरिबांसाठी वाहून घेतलं. त्यामुळे त्यांचं नाव तिथे आहे. आज मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन मी त्यांची मुलगी म्हणून वावरणं हे कधीही योग्य नाहीये. पण मी थोडं काम करते. मी त्यांच्या नावाने संस्था काढली आणि मी त्यातनं विधवा महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देते. मतिमंद मुलींसाठी जे पिसे साहेब आहेत या संस्थेचेच एक सदस्य, त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला. मी त्या मार्गावर काम करते आहे आणि मी पर्सेंटेज नाहीच, माझं काहीच काम नाही आहे. पण मी माझ्या वडिलांच्या नियमावरती अगदी थोडंसं काम करते आणि मी त्या अभिमानाने मी आज इथं उभी राहिली आहे. स्वतःला सिद्ध केलंय थोडंफार.
त्या ह्याच्याने मी तुम्हाला सांगेल की स्वतःला सिद्ध करा, स्वतःच्या कुटुंबासाठी उभं राहा, समाजात ताठमानेने उभं राहा आणि यातनंच तुमची दूरदृष्टी वाढत जाईल, यातनं तुमचं कुटुंब सुदृढ होईल, तुमची पुढची पिढी सुदृढ होईल. शिक्षण हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि ह्याच पद्धतीने आपला प्रणाम हा आज आपण छत्रपतींना करूया आणि मी माझे 2 शब्द संपवते. थँक यू मला इथं बोलावलं.